धडा दुसरा. मोरी गाय. लेखक साने गुरुजी. पाठ परिचय. प्रस्तुत पाठ हा साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकातून घेतला गेला आहे. गाय ही आपल्या संस्कृतीत देवता मानली जाते. भूतदयेचे पालन सर्वांनी केले पाहिजे असा संदेश यातून मिळतो. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात, गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. गाईला तो मान आपण दिला पाहिजे. पशुधन जतन केले पाहिजे. जशी सेवा तसे फळ. गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य मिळेल. माझी आई म्हणून गोठ्यात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवणाच्या वेळी एका ताटात गुरवाला व दुसऱ्या ताटात गाईला असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा नैवेद्य तिला गोठ्यात नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कोणाला तिचे दूध काढू देत नसे. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी. पाप्या, माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, असे जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मेली. पटापट पाय आपटून गुरे मरत. पायाला क्षते पडत व त्यात किडे होत. 1-2 दिवसांतच ढोरे मरत. मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले, परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हास सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेमाचे कोणी गेल्याचे दुःख कळते. इतरांस काय समजणार.
मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आईपुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहत असे. कधीकधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली व आपल्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. आपले घर पूर्वी भरल्या गोकुळासारखे दिसे, परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली, ज्या दिवसापासून गाईला लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही संकटे अधिकाधिक येऊ लागली.